नमस्कार सर्वांना. तर आज आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज व्यवस्था या टॉपिकवरती जे परीक्षेला प्रश्न आले होते याच्या अगोदर, तर त्या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यामधील 26 प्रश्न जे आहेत ते आपण 26 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याला चांगले पर्याय पण आहेत. ते पर्याय जे चार आहे ते पर्याय तुम्ही समजून घ्या, तो प्रश्न समजून घ्या, कारण हे परीक्षेला प्रश्न आले होते. आणि अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेला पुढच्या पण भविष्यामध्ये येऊ शकतील. यामधील सुद्धा काही प्रश्न येऊ शकतील. त्यामुळं हा जे संपूर्ण लेक्चर आहे ते व्यवस्थित तुम्ही ऐका आणि तुम्ही सतत अभ्यासाचा सराव जो आहे तो सराव करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर पहिला प्रश्न आपल्याकडे काय आहे बघा. तर जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास काय म्हणतात? प्रश्न बघा, प्रश्न वाचा व्यवस्थित. प्रश्न तुम्ही अगदी प्रामाणिकपणे वाचला तर त्याचा फायदा जो आहे तो फायदा तुम्हालाच होणार आहे. सांगा काय प्रश्न आहे. की जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास काय म्हणतात? जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचं. पंचायत राज म्हणजे काय अगोदर माहिती आहे का तुम्हाला? पंचायत राज म्हणजे काय? आपण ग्रामपंचायतीमध्ये जातो, पंचायत समितीमध्ये जातो, जिल्हा परिषदेमध्ये जातो. हे जे घटक जे आहेत या पंचायत राज याला म्हणायची व्यवस्था. आपल्या देशामध्ये पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था कुठल्या राज्यानं स्वीकारली? राजस्थान. हा, पंचायत पंचायत राज स्वीकारणारे स्वीकारणारे पहिले राज्य कुठले? पहिले राज्य राजस्थान. ते लिहितो मी इथं खाली लिहितो राजस्थान. हां, पहिले पंचायत राज्य कुठले? राजस्थान. आलं का लक्षात? त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय बघा. जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास काय म्हणतात? सांगा. जनउपक्रम, सर्वमत, जनपृच्छा, प्रत्यावन. ह्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी चुकलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर. कारण जनतेला निर्णय प्रक्रियेत सर्वमत असं बऱ्याच लोकांनी दिलेलं आहे उत्तर. तर याचं उत्तर काय आहे? जनपृच्छा. याचं उत्तर काय आहे? जनपृच्छा. हां, याचं उत्तर काय? जनपृच्छा असं आहे. जनपृच्छा म्हणजे का? हा शब्द जो आहे तो लोकांच्या मतान म्हणजे लोकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जातं आणि त्यांचा मतांचा आदर केला जातो. जनपृच्छा ही प्रक्रिया म्हणजे काय? तर लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो. विशेष म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये लोकांना अधिकार दिला जातात. लोकांचं मत जे आहे, लक्षात आलं का? त्या मताचा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा? जनपृच्छा. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जनपृच्छा. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे? बहुजन समाज पक्ष कोणी स्थापन केला? सांगा. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. सबस्क्राईब करा. तुमचे मित्र जे कोण असतील त्यांना पाठवा, फॉरवर्ड करा. सांगा. बहुजन समाज पक्ष कोणी स्थापन केला? कोणी स्थापन केला? अगदी सोपा प्रश्न आहे. याला शॉर्टकटमध्ये बघा असं बी म्हणतात, बसपा. बहुजन समाज पक्ष किंवा बहुजन समाज पार्टी पण असं होतं. इथं पार्टी पण असतो शब्द कधी कधी. सांगा. तर बहुजन समाज पक्ष हा कोणी स्थापन केला? काशीराम यांनी केला. या पक्षाच्या मुख्यमंत्री होते आपण माहिती आहे का? मुख्यमंत्री कोण होते माहिती आहे का? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री. उत्तर प्रदेश. हे परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. हा, मायावती ज्या होत्या त्या या पक्षाच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. हे तुम्ही कसं ज्यावेळेस सारखा अभ्यास करणार त्यावेळेस तुम्हाला याची माहिती होणार आहे. नंतर कशी होईल? बरोबर आहे की नाही? त्यानंतर शरद पवार यांनी कुठला केला हो? शरद पवार यांनी पक्ष कुठला स्थापन केला? राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस. लक्षात आलं का? त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी कुठला केला हो? शिवसेना या पक्षाची स्थापना केली. आता ह्या पक्षाचे असं बरंच आहे की पक्ष वेगळेच लोक घेऊन पळालेत असं
होता कामा नये, हे आम्ही कुणाला विरोध करत नाही, मी कुणा असं होता कामा नये, कारण या लोकांनी खूप कष्टातून पक्ष उभा केलेले आहेत आणि हे एवढ्या ह्या लोकांनी सगळ्या लोकांच्या मध्ये समाजामध्ये जाऊन पक्षाची एका उभारणी केली असेल आणि बाकीचे त्या पक्षातले काही लोक जर ते पक्षाने चिन्ह घेऊन जायचं असेल तर त्याच्यासारखी वाईट अवस्था नाही काय मित्रांनो. पण असो, त्यांचं लक लागू त्याला लागू, आपण आपल्या अभ्यासाचं बघूया. तर काय म्हटलंय, तर बहुजन समाज पक्ष कोणी स्थापन केला, काशीराम यांनी बहुजन समाज पक्ष हा स्थापन केला. लक्षात आलं का. त्याच्या मुख्यमंत्री उत्तर प्रदेशमध्ये मायावती ह्या झाल्या होत्या. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर, प्रश्न क्रमांक 3 काय आहे बघा. संयुक्त अरब अमिराती, काय म्हटलंय, संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात कोणते लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही. बघूया या प्रश्नाचं उत्तर कोण देते. कमेंट्स करा या प्रश्नाचं उत्तरसाठी, कमेंट्स करा. संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात कोणते लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही. सांगा. ज्या लोकांना उत्तर येते त्यांनी कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कमेंट्समध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. उत्तर आलं पाहिजे प्रश्नाचं. उत्तर नाही आलं तर तुम्हाला कसंही जमेल. उत्तर द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे ना सर्वांनी. त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. आणि हे परीक्षेमध्ये आले होते प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य. हा अधिकार तिथल्या लोकांना नाहीच तिथं, आणि लोकशाहीचे तत्व हे पाळत पण नाही. लक्षात आलं का. संयुक्त अरब अमिराती, त्यानंतर फिजी आणि एस्टोनिया या देशामध्ये कोणते लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळलं जात नाही, तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य ही जी संकल्पना किंवा हे जे तत्व जे आहे हे तत्व पाळलं जात नाही मित्रांनो. म्हणजे खरं म्हटलं तर पाळायला पाहिजे, पण त्या देशामध्ये लोकशाही नाही. त्यामुळे लोकशाही नसल्यामुळं त्या देशामध्ये अशा तत्वांचं जे आहे ते तत्व जे आहे ते पूर्णपणे पाळलं न जात असलेलं आपल्याला पाहायला मिळते. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. या प्रश्नाचं उत्तर आहे बघा सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता. पुढचा प्रश्न काय आहे बघा. काय पुढचा प्रश्न. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण सांगा. आपला देश प्रजासत्ताक काय आहे सांगा. पर्याय वाचा. आपला देश प्रजासत्ताक काय आहे. प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे सरकार, लोकसत्ता असा आपला देश आहे. पण आता बघितल्यानंतर आता लोकांची सत्ता आहे की कोणती आहे सत्ता बघा तुम्हीच. पण ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपला देश प्रजासत्ताक आहे आणि तो काय आहे याचं कारण सांगा. आपल्या स्क्रीनवरती प्रश्न आहे, सांगा या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर सांगा बघूया. स्वतःचा व समाजाचा विकास करण्याची संधी नागरिकांना प्राप्त होते. अजिबात नाही. स्वतःचा विकासाचा काय संबंध. आणि देशाच्या राजकारणात कोणताही धर्म हस्तक्षेप नसतो. असतो ना, धर्माचं राजकारण चालतं ना. भारतीय संविधान सामाजिक प्रगतीचे साधन आहे. हे पर्याय बरोबर आहे. भारतीय संविधान साधन हे पर्याय बरोबर आहेत, पण ह्याच्यात सर्वोत्कृष्ट पर्याय कुठला आहे. राज्य कारभारात हस्तक्षेप नव्हतो. हे पण वाक्य बरोबर आहे बाळ. हे पण वाक्य बरोबर. ह्या प्रश्नाचं हे उत्तर नाही आहे, हे पण नाही आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय बघा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागावर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. लक्षात आलं का. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागावर जी नेमणूक झालेली असतात लोकांनी निवडून दिलेल्या असतात ना. पण लोकशाही म्हणायचं कशाला त्यालाच. लोकशाहीची व्याख्याच काय आहे. लोकशाहीची व्याख्या काय आहे हो इथं लिहूया. लोकशाहीची व्याख्या. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले शासन. चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. लोकांनी लोकांच्या मार्फत, तिथे एक शब्द राहिला, लोकांच्या मार्फत लोकांच्यासाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही शासन. लक्षात आलं का. म्हणून मी काय इथं म्हटलं बघा तुम्ही, जे खासदार, आमदार जे निवडून देतात लोकप्रतिनिधी सदस्य, तुम्ही त्याला प्रत्यक्ष आपण मतदान करतो ना. मतदान करतो म्हणजे प्रजेसत्ताक म्हणजे प्रजेचे प्रतिनिधी म्हणून ते लोक विधानसभेमध्ये
लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असतात. लक्षात आलं का? त्यामुळे आपला देश जो आहे तो प्रजासत्ताक आहे, कारण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागावर निवडून दिलेले व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. लक्षात आलं का? आता तुम्ही म्हणा आपण राष्ट्रपतीला मतदान कुठे करतो, उपराष्ट्रपतीला मतदान आपण कुठे करतो, पण तुम्ही जे लोक संसदेमध्ये पाठवलेले आहेत खासदारांच्या स्वरूपामध्ये, ते लोक त्यांना मतदान करत असतात. ते लोक मतदान करतात म्हणजे तुम्हीच त्यांना निवडून दिलेला आहे ना, शेवटी लोकांनीच निवडून दिलेला आहे. लक्षात आलं काय? त्यामुळे आपला देश हा प्रजासत्ताक आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे? समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्याला काय म्हणतात? बघूया कोण सांगतो. या प्रश्नाचं उत्तर सांगा. समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्याला काय म्हणायचं? समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्याला काय म्हणायचं? व्यवसाय म्हणायचं? व्यवसाय नाही येणार. वास्तव म्हणायचं नाही येणार. सभा येणार का? नाही येणार. सभेमध्ये काय सगळ्याच विचाराचे लोक एक समान लोकीचे असतील असं काय म्हणता येत नाही ना. सांगा. समान विचाराचे काही समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र लोक येतात, त्यांना म्हणायचं संघटना स्वातंत्र्य. एखाद्या संघटनेची स्थापना होते, एखाद्या राजकीय पक्षाची स्थापना होते, त्यावेळी त्या पक्षाची स्थापना का होत असते? तर समान विचाराचे लोक एकत्र येतात आणि तो पक्ष स्थापन केला जातो. लक्षात आलं काय? त्यामुळं समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्याला संघटना किंवा संघटना असे म्हणतात. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये बघा, नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक किंवा राजकीय संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. सांस्कृतिक संघटना, राजकीय संघटना, त्याचबरोबर आर्थिक संघटना, सामाजिक, नागरिकांना सामाजिक अधिकार मिळवण्यासाठी सामाजिक संघटना, अशा संघटना ज्या आहेत त्या स्थापन होतात. त्यामुळे याचा प्रश्नाचं उत्तरही अगदी सोपं होतं. हा टीईटी 2019ला आलेला आहे हा प्रश्न. बघा, टीईटी 2019ला हा प्रश्न आलेला आहे. आणि आपण जे आता पाहतोय प्रश्न हे परीक्षेला आलेलेच आहेत. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. आपण जास्त वेळ घ्यायचा नाही, प्रत्येकाला लगेच जायचं आहे. राज्यसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते? राज्यसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते? सोपं आहे. पंतप्रधान राज्यसभेचं कामकाज चालू नाही, उपराष्ट्रपती नाही, सरन्यायाधीश नाही, सभापती. राज्यसभेचा सभापती जो असतो तोच राज्यसभेचं कामकाज करतो आणि त्याच्या नियंत्रणाखालीच काम चालत असतं हे आपलं राज्यसभेचं. तर राज्यसभेचा सभापती कोण असतो? उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असतो, पदसिद्ध सभापती असतो तो उपराष्ट्रपती. हे आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय तर राज्यसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते? सभापती. आणि सभापती हा भारताचा उपराष्ट्रपती असतो राज्यसभेचा. आणि लोकसभेचा सभापती कोण असतो? तर जे आपण निवडून दिलेले खासदार तिथं त्या लोकसभेमध्ये असतात, त्यांच्यातूनच एकाची लोकसभेचा सभापतीमधून नियुक्ती करत असतात. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. काय पुढचा प्रश्न आहे बघा. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये टिंबटिंब विषयी मार्गदर्शन आहे. हे अगदी प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे, कारण 51 हे कसं आहे, परराष्ट्र धोरण ठरवण्यासंदर्भातलं हे कलम आहे. अनुच्छेद म्हणजे कलम. तर परराष्ट्र धोरण जे आहे बघा, भारताचा परराष्ट्र धोरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता बघा चांगलं स्ट्रॉंग आहे. बघा मोदींचं प्रदेश दौरे वगैरे होतात, त्यामुळे परराष्ट्र धोरणावरती जे काही तुम्हाला प्रश्न माहिती असतील त्या सगळे तुम्हाला माहिती पाहिजेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न या परीक्षेमध्ये पुढच्या येणारच. लक्षात काय? किंवा भारताला जे पंतप्रधान आहेत त्यांनी पहिल्यांदा कोणत्या देशाचा दौरा केला, त्याचबरोबर ते भारताला आतापर्यंत जे मोदींनी दौरा केला ते किती देश आहेत एकूण. लक्षात आलं का? आपल्या देशाची आयात जास्त कोणाकडून होते, निर्यात कोणत्या देशाला जास्त होते. लक्षात आलं काय? हे आपल्याला माहिती पाहिजे. हे तुम्ही ज्यावेळी सतत वाचन करणार, अभ्यास करणार, त्यावेळेस तुम्हाला याची माहिती होणार आहे. पुढं काय म्हटलंय बघा, भारतातील संविधान अनुच्छेद 51 मध्ये टिंबविषयी मार्गदर्शन आहे. तर परराष्ट्र धोरण, मग अशी उत्तरं सांगितले. परराष्ट्र धोरण जे आहे तर परराष्ट्र धोरणासंबंधी जे आहे ते मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला माहिती पाहिजे. आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी परराष्ट्र धोरण चांगलं राबवणं किंवा परराष्ट्र धोरणामध्ये चांगली काम आपण करणं आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने हे महत्त्वाचं ठरलं जातं. लक्षात आलं का? जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय बघा.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत? आता बघा, जिल्हा परिषदेची निवडणूक आता लागणार आहे. जिल्हा परिषदा आहेत महाराष्ट्रात, किती जिल्हा परिषदा आहेत सांगा. जे लोक चॅनल बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, मित्रांना तुमच्या फॉरवर्ड करा. तर महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषदा आहेत. 34 जिल्हा परिषदा आहेत महाराष्ट्रामध्ये. कशा काय 34 जिल्हा परिषदा आहेत? 34 जिल्हा परिषदा कशा काय आहेत सांगा. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहे? 36. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आहे 36. पण मुंबई आणि मुंबई उपनगर, मुंबई आणि मुंबई उपनगर या ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीत. लक्षात आलं का? मुंबई आणि मुंबई उपनगर या ठिकाणी काय आहे? जिल्हा परिषदा नाहीत. का नाहीत सांगा बघूया. का नाहीत? कारण हा जो भाग जे आहेत, हे 2 जिल्हे जे आहेत ते कसे आहेत? पूर्णपणे शहरीकरण झालेले जिल्हे. पूर्णपणे शहरीकरण झालेले जिल्हे हे आहेत. त्यामुळे या ठिकाणी काय झालंय? या ठिकाणी जिल्हा परिषदा नाही आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला. लक्षात आलं का? त्यामुळं महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषदा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 36 काय आहेत? 36 काय जिल्हे आहेत. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. जाऊ. छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. उदाहरणार्थ अमेरिका. राज्याची विभाजन होऊन 2 वा अधिक राज्ये तयार होतात. छोटी राज्ये एकत्र येऊन देश तयार होतो. म्हणजे अमेरिकाची जी निर्मिती झाली आहे ती छोटी छोटी राज्य आहेत आणि छोटी छोटी राज्य जी आहेत ती एकत्र आल्यामुळं अमेरिका, USA अमेरिकेची या देशाची स्थापना झालेली आहे. तर त्याचप्रमाणे खालीलपैकी कोणत्या देशाची त्याची स्थापना झालेली आहे सांगा. चीन नाही, चीन नाहीच होणार. बांगलादेश पण नाही, इंग्लंड पण नाही आहे. तर श्रीलंका या राज्याची त्या देशाची निर्मिती तशी झालेली आहे. छोटी छोटी राज्ये एकत्र येऊन श्रीलंका या देशाची निर्मिती जी झाली ती निर्मिती झालेली आहे. आपल्या भारत देशाची सुद्धा, आपल्या भारतामध्ये वेगवेगळे पहिले प्रांत होते, वेगवेगळे संस्थान होती, त्या वेगवेगळे ते सगळे एकत्र आल्यानंतर आपल्या देशाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये छोटी छोटी राज्ये, छोटी मोठी राज्य आहेत. उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, इकडं कर्नाटक असेल. तर अशी राज्य जी आहे ती राज्य एकत्र येऊन आपल्याला देशाची निर्मिती झालेली आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे त्याचप्रमाणे श्रीलंकेची सुद्धा निर्मिती तशी त्या पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर इथं बघा इंग्लंडची राजधानी कोणती हो? ग्रेट ब्रिटन. बांगलादेशची ढाका. चीनची बीजिंग. चीनची राजधानी कुठली? बीजिंग. ओके. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 10 काय बघा. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी काय नमूद केले नव्हते? अमेरिकेची जी मूळ राज्यघटना आहे त्या मूळ राज्यघटनात काय केले नव्हते सांगा. काय केले नव्हतं सांगा. या प्रश्नाचं उत्तर कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर देता आली पाहिजेत. तुम्ही उत्तर दिला तर तुम्ही पास परीक्षेमध्ये, नाहीतर कसं बसणार? चुकू देत उत्तर. कमेंट्समध्ये उत्तर द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर कर्तव्य. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी काय नमूद केले? कर्तव्य नमूद केली. आपले भारतीय संविधानाने अमेरिकेकडून घेतलेले आहेत हक्क, मानवी हक्क. लक्षात आलं का? कर्तव्य रशियाकडून घेतलेले आहेत भारतीय संविधानाने. भारतीय संविधान. जाऊ पुढच्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कर्तव्य. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय? 11 नंबर. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. काय म्हटले? खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. राज्यसभेला कायद्याच्या प्रस्तावनेवर चर्चा करण्यात विधेयक मांडण्याचा अधिकार असतो. बरोबर आहे. राज्यसभेचे सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात. बरोबर आहे. राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाहीत. बरोबर आहे. राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाहीत. पण आणि राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही. खालीलपैकी चुकीचे विधान कुठले त्यांनी विचारले सांगा बघूया. सगळे विधान तर बरोबर दिसतात. काय या प्रश्नाचं उत्तर?
हे पण बरोबर आहे. आणि शेवटचं चूक आहे बघा, काय म्हणलंय, राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही. घटना दुरुस्तीचा अधिकार राज्यसभेला नाही. लोकसभेला महत्वाचा आहे. लोकसभा, राष्ट्रपती. लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये संपूर्णपणे चर्चा होते. लक्षात आलं का? लोकसभेमध्ये. आणि त्यांना घटनादुरुस्ती अधिकार, घटनामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे की नाही हा राज्यसभेला आहे. कारण राज्यसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जे आहे ते प्रतिनिधी आहे ते काम करत असतात. जाऊ पुढच्या प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर घटनादुरुस्तीचा अधिकार राज्यसभेला नाही. चुकीचं विधान ओळखा म्हटले तर चुकीचं विधान हे आहे 4 नंबरचं. हां, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मी चूक म्हटले म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. भारतीय, काय म्हटले बघा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. काय आहेत? भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये, सरनामा म्हणजे भारतीय संविधानाचं जे संविधानाची प्रस्तावना जी आहे, सरनामा, आम्ही भारताचे लोक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे का? हे पाठांतर आपण शाळेमध्ये असताना वाचत होतो प्रार्थनेच्या वेळी. ते आता त्याला लक्षात आणायचं. सांगा काय, कोण सांगते भैया ह्या प्रश्नाचं उत्तर? उत्तर द्यायचा प्रयत्न करा. उत्तर देण्याचा प्रयत्न करावे. सांगा. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचे स्वरूपाचे अधिकार आहेत. कुठला अधिकार आहेत? प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सार्वभौम, सार्वभौमत्व. आहे का हा शब्द त्याच्यामध्ये? जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही, हा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार झाला. पण शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा आहेत, हा कुठला हक्क झाला हो? शाळा व महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रियांना व दुर्बल घटकांना राखीव जागा आहेत, हा कुठला हक्क झाला? अगदी सोपा आहे. समानतेचा हक्क नाही, स्वातंत्र्याचा पण नाही, पिळवणूक नाही. महाविद्यालय प्रवेश स्त्रिया आणि दुर्बलांना. शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार आहे हा. सोपा आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क आहे. काय प्रश्न विचारलाय बघा तुम्ही? जो प्रश्न तुम्ही वाचताय परीक्षेला जो येणारा, तो अगदी व्यवस्थित शांतपणे डोकं ठेवून वाचायचा प्रश्न. प्रश्न ज्यावेळी तुम्ही समजून घेताना त्यावेळी प्रश्नाचं उत्तर येत असतं. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14 काय आहे? काय आहे प्रश्न क्रमांक 14? वाचा. गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी कोणता मार्ग अवलंबिला गेला? गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी कोणता मार्ग अवलंबिला गेला? सांगा. गोवा महाराष्ट्राचा भाग झाला पाहिजे का वेगळा राज्य राहिलं पाहिजे, यासाठी कुठला मार्ग अवलंबला गेला? लोकांचं सर्वमत. लक्षात आलं का? लोकांचं मत, सर्वमत घेतलं जातं. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकत्र पाहिजे की स्वतंत्र गोवा राज्य पाहिजे, हे सर्वमत घेऊनच जे आहे ते त्या राज्याची निर्मिती किंवा जो ठराव आहे तो ठराव पास केला जातो मित्रांनो. किंवा अशा पद्धतीनं ठराव जो आहे तो ठराव पास केलेला आहे. तर गोवा हे आपल्याला माहिती पाहिजे. गोवाची राजधानी कुठली? पणजी. पणजी. गोवाची राजधानी पणजी. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक किती आहे हा? 15. कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे? सांगा. कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे? कतार, ओमान हे आखाती देश आहेत. लक्षात आलं का? आखाती देश आहेत हे, आणि यांची माहिती पाहिजे आपल्याला. कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये काय साम्य आहे? तर पहिलाच पर्याय आहे. या देशामध्ये राजकीय पक्षावर बंदी आहे. या देशामध्ये राजकीय पक्षच नाहीत. कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरातमध्ये. लक्षात आलं काय? त्या देशाचा जो राजा जो असतो, लक्षात आलं का, तोच या ठिकाणी त्या देशाचं नेतृत्व करत असतो. लक्षात आलं का? आपल्याकडे जशा निवडणुका होतात, राजकीय पक्ष जशा पद्धतीने आहेत त्या पद्धती ही
पद्धत इकडं या देशामध्ये कतार असेल, ओमान असेल, संयुक्त अरब जी मुस्लिम राष्ट्र आहे ती, लक्षात आलं का, या ठिकाणी नाही. लक्षात आलं का. मोठ्या प्रमाणातला खनिज तेल पुरवठा ही लिहितो मी. आखाती राष्ट्रे आहे ती. कशी राष्ट्र आहेत? आखाती राष्ट्रे आहेत ही. लक्षात आलं का. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय? या देशात राजकीय पक्षांवर बंदी आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 16. काय 16 प्रश्न वाचा. धर्म, जात, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संसाधनामधील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय? संसाधनामधील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय? सांगा. या प्रश्नाचं जरी उत्तर इतकं सोपं आहे, एकदम सोपं आहे प्रश्नाचं. प्रश्न वाचा, प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करायचंच नाही. जात वरच्या पोळीतच उतरायचं. जात, धर्म, लिंग, संपत्ती, सामाजिक याच्यावर भेद न करणे म्हणजे काय? समान मानणे सर्वांना, समानता. सोपं आहे की प्रश्नाचं उत्तर. ज्यावेळी तुम्ही प्रश्न समजून घेताना त्याचवेळी त्या प्रश्नाचं उत्तर येत असतं अगदी. ते समजून कोणी घ्यायचा प्रश्न. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. इथं जोड्या लावा असा दिलेला आहे प्रश्न. तर काय म्हटले बघा, अ गट आणि ब गट केलाय. युगोस्लोवाकिया, इंडोनेशिया, घाना आणि इजिप्त. आणि पुढं पर्याय दिला स्टिरिंग हिल्स, गमाल अब्दुल नासेर, मार्शल टिटो आणि केमी कुमा. हे बघा, हे प्रश्न का नाही 2 वेळा प्रश्न आलेला आहे परीक्षेला. 2 वेळा प्रश्न आलेला आहे हा. लक्षात आलं का. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्या. बघूया कोण देतंय ते आता. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? हो, युगोस्लोवाकिया, मार्शल टिटो. त्यानंतर इंडोनेशिया, गामा अब्दुल नासेर. त्यानंतर घाना स्टेरिंग व्हील्स. त्यानंतर इजिप्त क्वामी न्युक्मा. लक्षात आलं का. हे काय आहेत हो? हे देश आहेत. इकडचं हे पर्याय काय आहे? देश. आणि हे ते देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत. लक्षात आलं का. हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे जगात जे मोठे मोठे देश आहेत ते देशाचे राष्ट्र अध्यक्ष कोण आहेत, त्या देशाची राजधानी कुठली आहे, तो देश कुठल्या खंडात येतो, हे सगळं माहिती पाहिजे. त्यासाठी तुम्ही नकाशा वाचन करा. नकाशा वाचन त्यावेळी तुम्ही जर सतत करणार त्यावेळी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे आपण. या प्रश्नाचं उत्तर काय येणार मग बघा. या प्रश्नाचं उत्तर 3 येणार. पर्याय क्रमांक 3 आहे का. अ च 3, ब च 2, ब च 2 आहे का. बरोबर आहे. नंतर क च 1 आणि ड च 4. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. काय प्रश्न विचारला आहे. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य खर्च करण्याचा अधिकार कोणाला असतो? आपली जिल्हा परिषद जी असते त्या जिल्हा परिषदेमध्ये योग्य तिथल्या त्या तिजोरीतला खर्च जो आहे तो खर्च करण्याचा अधिकार कोणाला असतो? कोण सांगणार? सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो का? अजिबात नाही. जिल्हा परिषदेचे जे सदस्य असतात त्यांच्यातून या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची नियुक्ती होते. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष त्याला पण नाही. जिल्हा अधिकारी पण याच्यामध्ये करू शकत नाही. जिल्हा परिषद आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी कसा तिकडे हे करेल. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो त्याला जो असतो तर त्याला अधिकार असतो. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात आलं का. तो IAS अधिकारीच असतो. IAS. लक्षात आलं का. तो जो असतो तर त्यालाच जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य खर्च करण्याचा अधिकार असतो. आलं का ध्यानात. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय बघा, वाचा. प्रश्न वाचा. पंचायत समितीच्या सभापतीची उपसभापतीची मुदत किती वर्षाची असते? पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत किती वर्षाची असते? बघूया. पंचायत समितीला कोण उभा राहिले तुमच्यात सांगा. पंचायत समितीच्या आता निवडणुका लागतील तर सांगा की पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची निवड किती वर्षाची असते? 2.5 वर्षाची असते. 2.5 वर्षाची असते. हा परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय. उद्या तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची मुदत विचारतील.
त्याचबरोबर तुम्हाला महानगरपालिकेची विचारतील, ग्रामपंचायतच्या सरपंचाची विचारतील. लक्षात आलं का? त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो हे माहिती पाहिजे. सरपंचाचा 5 वर्षाचा असतो का हे आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. नगर परिषदेच्या प्रशासनाचा नियुक्त प्रमुख कोण असतो? नगर परिषद जे असतात त्याचा प्रशासनाचा नियुक्त प्रमुख कोण असतो? गट विकास अधिकारी कुठला असतो? पंचायत समिती. पंचायत समिती. मुख्य कार्यकारी अधिकारी कुठला असतो? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. आयुक्त कुठला असतो? महानगरपालिका. महानगरपालिका. आणि मुख्य कार्यकारी मुख्य अधिकारी या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मुख्य अधिकारी. नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख कोण असतो? मुख्य अधिकारी. ते या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्य अधिकारी. लक्षात का? जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. काय आलं? संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. ह्या वर्षी 26 जानेवारी, आता ह्या जानेवारी महिन्यात आहे बघा, 26 तारखेला 26 जानेवारी आलेली आहे. 2026ला 26 तारखेला 26 जानेवारी आली. लक्षात आलं काय? हा महिना महत्त्वाचा आहे. 26 आणि 26. 2026ला 26 तारखेला 26 जानेवारी आलेली आहे. तर संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 2026 हा दिवस निश्चित करण्यात आला. कारण काय? तर याचं कारण हे आहे की पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे. पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी इंग्रजांना सांगितलं आम्हाला पूर्ण स्वराज्य द्या, आणि त्यासाठी जे आहे याची पूर्ण स्वराज्याची मागणी जी आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1929 रोजी रावी नदीच्या काठावर लाहोर या ठिकाणी केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. लक्षात आलं का? त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय बघा. भारतात राजा महाराजा राव बहादूर यांसारख्या पदव्या रद्द केल्या आहेत. कारण काय? रद्द केल्या कारण का? भारतात राजा महाराजा राव बहादूर अशा पदव्या पहिल्या दिल्या जात होत्या सगळीकडं. लक्षात आलं का? हे माहिती पाहिजे आपल्याला. आपण ज्यावेळी सतत वाचन करणार त्यावेळीच आपल्याला माहिती होणार याची. तसं कसं होईल? सांगा. तर लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. बरोबर आहे ना? बंदी घातलेली आहे का? नाही. हे नाही बंदी घातली हे प्रश्नाचं या उत्तर येणार नाही. सर्व नागरिकांना समान संधी देण्याच्या अधिकारास बाधा येऊ शकते. लक्षात आलं का? हेच या प्रश्नाचं उत्तर असेल. सर्व नागरिकांना समान संधी देण्याच्या अधिकारास बाधा येऊ शकते. आता राव बहादूर राजा महाराजा अशा जर पदव्या दिल्या तर सर्व नागरिकांना समान हक्क समान संधी असा संधी द्यायला त्याच्यामध्ये बाधा येणार. उच्च नीचपणा, कनिष्ठ वरिष्ठ, श्रेष्ठ कनिष्ठ असा हा भेदभाव होऊ शकतो. म्हणून भेदभाव होऊ नये किंवा सर्व नागरिकांना समान संधी देण्यास हमी बाधा येऊ शकते. म्हणून या पदव्या ज्या आहेत त्या पदव्या रद्द केलेल्या आहेत. हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 23. भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे. कारण भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे म्हणजे काय हो? सांगा. सार्वभौमत्व म्हणजे काय? पर्याय तुम्ही ज्यावेळी वाचता त्यावेळी तुमच्या लक्षात येत आहे. द्यावं या प्रश्नाचं उत्तर. कमेंट्समध्ये उत्तर द्या या प्रश्नाचं. पट. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार पाहणारे राष्ट्र आहे. याला सार्वभौम म्हणायचं आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. भारत या देशावरती कुठल्या दुसऱ्या राष्ट्राचं वर्चस्व आहे का? नाही ना. भारत स्वतः निर्णय घेऊ शकतो. अंतर्गत जी भारतीय सामाजिक व्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, विकासाच्या व्यवस्था असेल, भारत हा देश स्वतः सगळं ते पाहतो. तिथला कारभार सगळं त्यासाठी सरकार नेमलेलं आहे. पण सरकारच्या माध्यमातून देश चालवला जातो. पण दुसऱ्या देशाचं ज्यावेळी आपल्यावरती वर्चस्व असतं त्यावेळी काय आपलं होतं?
अंकित राष्ट्र म्हणून जे आपण असते ते आपण त्याच्यामध्ये राहतो, पण आपलं देश अंकित राष्ट्र आहे का, तर नाही आहे. म्हणून आपलं देश कसं आहे, सार्वभौम राष्ट्र आहे, अंकित राष्ट्र नाही. अंकित राष्ट्र म्हणजे काय, दुसऱ्याच्या अधिपत्याखाली काम करणे, दुसऱ्याच्या आधिपत्याखाली राहून काम करणे. जसं अमेरिकेच्या आधिपत्याखाली राहून काही राष्ट्र काम करतात, त्यानंतर रशियाच्या आधिपत्याखाली राहून काही राष्ट्र काम करतात, त्यांना अंकित राष्ट्र असे म्हणतात. लक्षात आलं का, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे तुम्ही वाचन पुस्तकाचा प्रकट तुम्हाला असेल तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येणार आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. भारतीय काय म्हटलंय, भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही, सांगा. निमलष्करी दल आपल्याला माहिती पाहिजे. भारतीय निमलष्करी दलामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही, भारतीय निमलष्करी दलामध्ये, निमलष्करी दलामध्ये कोणाचा समावेश होत नाही, सांगा. प्रश्नाचं उत्तर द्या. भारतीय लष्करी दलामध्ये कोणाचा समावेश होत नाही. जर तुम्ही वाचन केला तर येईल जलद कृती दल, जलद कृती दल. लक्षात आलं का, याचा समावेश होत नाही. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे, शाळा व महाविद्यालयात प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात, हे उदाहरण कोणत्या अधिकाराचे आहे, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार. ह्या प्रश्नाचा प्रश्न वरती येऊन गेलाय बघा, परत पुन्हा प्रश्न आलाय, हा दुसऱ्या पद्धतीत विचारलाय बघा त्यांनी. लक्षात आलं का, हे असे परत येतात प्रश्न, हे परीक्षेला आलेले आहेत. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. ठीक आहे, झालेले आहेत या ठिकाणी प्रश्न. आपण 25 प्रश्न जे आहेत ते अभ्यासले, आणि या पद्धतीने तुम्ही जे आहे त्या प्रश्नांचा सराव करा चांगला, आणि जे परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमचं सातत्य हेच तुम्हाला यशस्वी जे आहे ते यशस्वी तुम्हाला करणार आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणातलं सातत्य ठेवा, आणि तुमचा विकास जो आहे किंवा तुमचं जे स्वप्न जे आहे ते तुम्ही स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज आपण इथंच थांबूया. खूप खूप धन्यवाद सर्वांना. हे लेक्चर पहा तुम्ही, आणि सर्वांना सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लक्षात आलं का, सबस्क्राईब करा, सगळ्यांना सर्वांना सांगा. ठीक आहे, धन्यवाद. चला थांबू आपण इथं आता.